श्रोतेहो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, भारतीय साहित्यामध्ये विचारांची एक समृद्ध परंपरा आहे, जी वेळोवेळी समाजाला नवा दृष्टिकोन, नैतिकता आणि प्रेरणा देत असते. साहित्य हे फक्त समाजाचा आरसा नाही, तर वर्तमानात राहून भूतकाळ आणि भविष्यकाळाविषयी विचार करण्याची क्षमता विकसित करणारं ते एक माध्यम आहे. श्रोतेहो, साहित्यामध्ये कथा हा वाङ्मय प्रकार तसं पाहिलं तर सर्वात जुना आहे. कहाण्या, गोष्टी ऐकतच आपण मोठे होत जातो. अर्थात या सगळ्या कथा उद्बोधनाच्या आणि मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेल्या असतात. कथेचेही अनेक प्रकार आहेत. नीतिकथा, पुराणकथा, परिकथा, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक कथा. श्रोतेहो, कथा या वाङ्मय प्रकारामध्ये लवचिकता असल्यामुळे साहित्यातील जीवनातील गाभा, आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य कथेमध्ये जास्त असतं. श्रोतेहो, ज्येष्ठ साहित्यिका सरोज देशपांडे यांचे बरेचसे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविलेलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये नवसाहित्यिकांना त्या मार्गदर्शन करत असतात. तसंच अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केलं गेलेलं आहे. कितीतरी व्यासपीठावर त्यांच्या कथांचा आनंद रसिकांनी घेतलेला आहे. चला तर मग श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिका सरोज देशपांडे यांच्या माझी दंतकथा या कथेचा आनंद घेऊयात. नमस्कार श्रोतेहो, आज मी तुम्हाला माझी दंतकथा ही कथा सांगणार आहे. आपण सर्वच जण अगदी लहानपणापासून दंतकथा ऐकत आलो आहोत. पिढ्यानपिढ्या त्या कथा चालत आलेल्या आहेत. अजूनही त्या तितक्याच आवडीने सांगितल्या जातात. त्यातून काहीतरी तात्पर्य निघत असतं. पण माझी दंतकथा मात्र एकदम वेगळीच आहे. आणि या दंतकथेवरून मला शारदा नाटकातलं ते नाट्यगीत फार आठवतं. या नाटकातील नायिका शारदा, तिचं लग्न म्हाताऱ्याशी ठरतं आणि मग तिच्या मैत्रिणी तिला चिडवत असतात. म्हातारा इतुकान अवघे पाऊण शेवयमान, म्हातारा इतुकान अवघे पाऊण शेवयमान. दंताजीचे ठाणे उठले, दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान. या नाटकात या नवरदेवाचे दंताजीचे ठाणे उठले होते. पण इथे मात्र 50च्या आतच अस्मादिकाची दंताजीचे ठाणे उठायची वेळ येऊन दंतकथा तयार व्हायची वेळ आली होती. आणि त्याचीच दंतकथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. काही वर्षापूर्वी आजकालसारखे जागोजागी डेंटिस्ट नव्हते. आमची बदली तालुक्याच्या गावी होती. काहीतरी गोड खाल्ल्या गेलं आणि रात्रभर किडलेली दाढ ठणकू लागली. काही सुचत नव्हतं. दाढेमुळे चेहराही सुजला होता. शेजारी पाजारी प्रत्येकजण आपापल्या परीनं सल्ला देत होते. कुणी सांगितलं की मिनलताई, कापसाच्या बोळ्यात कापूर घालून ठेवा. तर कुणी म्हणालं कापसामध्ये कांद्याचं बी घालून दुखऱ्या दाढेखाली ठेवा. विचार न करता या बायका सल्ला कसा देतात हेच मला कळत नाही. अहो, श्रावण महिन्यातला सोमवार, तुम्ही उपास करून पुण्य गोळा करणार आणि आम्ही मात्र कांद्याचं बी दाढेखाली ठेवायचं. वा रे वा, नको रे बाबा, दुसरा काहीतरी उपाय सांगा. मग एकाने सांगितलं, तुम्ही लवंग तेलात कापसाचा बोळा घालून तो दुखऱ्या दाढेखाली ठेवा, लवकर बरं होईल. आणि मग मला वाटलं लवकर बरं व्हावं म्हणून भरपूर लवंग तेल त्या कापसाच्या बोळ्याला लावलं आणि कापसाचा बोळा दुखऱ्या दाढेखाली मी ठेवला. अहो काय सांगू, जेवण राहिलं लांब. अहो ते इतकं तेल तोंडाला त्या हिरडीला उतलं की चहा पिताना पण झोंबू लागला. आता गावातच नवीन डेंटिस्ट आलेला. त्यांना दाखवलं. ते म्हणाले सूज उतरू द्या, मग आपण दाताची ट्रीटमेंट करू. आता त्याचं ऐकून घेतलं. गावात हे डॉक्टर नवीनच. आता त्या काळी प्रत्येकाने प्रत्येक स्पेशालिस्टकडे जावं म्हणून तेवढी पद्धत रूढ नव्हती. जनरल प्रॅक्टिशनर पण पेन किलर द्यायचे, दात दुखला की द्यायचे.
आपण सुशिक्षित ना. मग गेले त्या डॉक्टरकडे. अहो, दवाखाना नवीनच होता. त्या मशीनवरचे पूजा करताना काढलेलं कुंकवाचं स्वस्तिकसुद्धा जणू नव्यानेच काढल्यासारखं दिसत होतं. डेंटल चेअरवरचं प्लॅस्टिकसुद्धा जशाला तसंच होतं. न जाणो त्या दवाखान्यातील पहिलीच पेशंट मीच तर नसेल. दाढ तर किडलेली होती, पण काय झालं माहीत नाही, तिळा एवढी कीड काढताना चुकून त्याची कॅव्हिटी मोठी झाली, वाटाण्या एवढी झाली हो. आणि डॉक्टरनी सगळ्या कौशल्याचा प्रयोग माझ्यावरच केला की काय मला काही कळलं गेलं. त्या कॅव्हिटीमध्ये भरपूर सिमेंट आणि चांदी बसली आणि मग त्या तेवढ्या क्षणातही मला वाटलं तो लग्नातला प्रसंग आठवला. भटजी नवरदेवाला म्हणतात की तुम्ही पुरे का असं म्हणा आणि नवरी त्यांना आणाच म्हणत असते. तसंच माझ्या दाढेमध्ये असं भरपूर मटेरियल बसलं आणि आमच्याही घराच्या वरच्या मजल्याचं काम चालू होतं. 2-4 दिवसांनी कसं काय माहीत नाही, पण त्या दाढेतलं सिमेंट आणि चांदी गळून पडली. आता मी यांना म्हणाले, अहो आज परत डॉक्टरकडे जावं लागणार. आता परत कशाला? अहो परत चांदी सिमेंट गळून गेले, नवीन बसवावं लागणार. आता हे बघ तुला मी सांगू का, आपल्याकडे कसंही बांधकाम चालू आहे. एक सिमेंटचं वरचं पोतं आण आणि त्या डॉक्टरकडे नेऊन टाक बरं, तेवढंच बिल कमी होईल. काय हो असं बोलता? खरंच सांगतो, त्या टी व्हीवरील जाहिरातीत 75 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक जेव्हा कडाकड दाताने अक्रोड फोडून खातो ना, कसं वाटतं? आणि तुझी तर अजून 50शी पण आली नाही, तर हे हाल. जाऊ द्यावं तो विषय सोडा ना आता. काही दिवसाने ती दाढच काढून टाकावी लागली आणि 32शीतला एक दात माझा गेला. असंच जवळच्या नातेवाईकांकडे लग्न होतं. मला त्या लग्नाला जाणं आवश्यक होतं. संध्याकाळी परत यायचं होतं. गाडीची वेळ होईपर्यंत घरातलं काम काही संपलं नाही. कशीबशी धावपळीनं स्टेशनवर गेले, जागा मिळाली आणि त्यातल्या त्यात खिडकीजवळ जागा मिळाल्यामुळं मी खूप खुश होते. तेव्हा तरी गार वाऱ्याच्या झुळकेने मला डुलकी लागली आणि तितक्या ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबला आणि धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. लोक गाडी थांबल्याबरोबर सगळ्यांना वाटलं की बसच्या टपावरचं पार्सल पडलं का टायर पंक्चर झालं ते बघायला बाहेर पडले. मी पण खिडकीतून बाहेरचं काही दिसतं का म्हणून बघू लागले. तोपर्यंत साडीवर रक्ताचे टपटप थेंब काय बारीक धारच लागली. काखेत कळसा आणि गावाला वळसा. अहो खिडकी जोरात माझ्याच ओठावर पडली ना. समोरचे 3ही दात ओठात घुसले. लग्न राहिलं बाजूला. आधी डॉक्टरांना गाठलं. ते म्हणाले, बघा ताई, दाताचे तुकडे तुमच्या ओठात अडकल्यामुळं छोटं ऑपरेशन करून ते तुकडे काढावे लागतील आणि नेमका समोरचा ओठ भरपूर सुजलाय. आता अशा अवतारामध्ये लग्नाच्या ठिकाणी जाणं शक्य होतं का? 3-4 टाके बसले आणि आमच्या अहो मला बोलता येईनं गेलं म्हणून गाडी घेऊन न्यायला आले. आता संक्रांत जवळच आली. मी म्हणलं, अहो त्या जोशी काकूकडून पंचांग आणता का हो? आता काय काम त्याचं? तसं नाही हो, दरवर्षी संक्रांत येते ना, कधी जनावरावर येते, कधी वृद्ध माणसावर येते, कधी सोन्या चांदीवर येते, कधी पिवळ्या रंगावर येते. यावर्षी न जाणो माझ्या दातावर तर नाही आली. काहीतरीच अंधश्रद्धा. मी पंचांग मागायला मी काही जाणार नाही हो. तसं नाही हो, लॉकरमधले दागिने जसे जपतो ना, तसं मला एक दात जपायची वेळ आली आहे. आता समोरचेच दात होते तुटल्यामुळं अजूनच बेढप दिसू लागले. आता काहीतरी ट्रीटमेंट करणं जरुरीचं होतं. शेवटी तात्पुरती ट्रीटमेंट केली. दरवर्षी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. कुठेतरी आम्ही गावाला जात असतो. यावेळेस जास्त सुट्ट्या नव्हत्या म्हणून जवळच आम्ही लोणावळ्याला गेलो. रोज तिथं फिरायला जायचं. डॅमवर गेलो, वॅक्स म्युझियम पाहायला गेलो, खूप फोटो काढले आणि मग निघताना अहो म्हणाले, अगो कुठून कुठून लोक इथे येतात. लोणावळ्याची चिक्की, जेली चॉकलेट्स फार प्रसिद्ध आहेत आणि आपल्याला कुणाकुणाला काहीतरी द्यावं लागेल ना. ठीक आहे. आम्ही त्या दुकानात गेलो. खरंच खूप व्हरायटी होती. तो दुकानदारही सारखा, मॅडम ये टेस्ट करो ना, ओ टेस्ट करो असं म्हणत होता. भिडस्तपणामुळे मी छोटा तुकडा टेस्ट करण्यासाठी तोंडात टाकला आणि तिथंच घात झाला. चिक्की दातात अडकली का दात चिक्कीमध्ये अडकला काही कळालं नाही, पण चिक्कीच्या वडीमध्ये मात्र दाताचा तुटलेला तुकडा निघाला. एकीकडे स्त्री सवयीने मी तरुण दिसण्याचा प्रयत्न करत होते, पण तोंडातला एक दात मात्र मला टाटा बाय बाय करत होता. अनुवंशिकता म्हणा की टेन्शन म्हणा, मला नेमकी शुगर झाली आणि त्याच्यावर सारखं इंटरनेटवर पुस्तकात वाचून वाचून मला PhD म्हणजे डॉक्टरेट करायची वेळ आली. डायबिटीसमुळं
कुणाला डोळ्यांना मोतीबिंदू येतो, काचबिंदू येतो, तर कुणाचे दात खराब होतात, कुणाची किडनी खराब होते. या सगळ्या प्रकरणाने माझी मात्र त्या काळजीनं शुगर वाढली आणि नेमकी बोलाफुलाला एकच गाठ पडली. अहो, दात दुखू लागले. आता मात्र डेंटल सर्जनकडे पुन्हा जाणं भागच होतं. माझ्या एका मैत्रिणींनी अनुभव सांगितला तिचा. ती म्हणाली, "मिनल, डॉक्टर चांगला अनुभवी आहे बघा. माझ्या नंदेच्या मुलाला असंच ट्रीटमेंट करायचं काम पडलं आणि ते डायमंड कटरनी दात कोरता कोरता एकदम गालालाच आतून लागलं. मोठी जखम झाली, दात राहिला बाजूला, पण आधी गालाची आतून ट्रीटमेंट करावी लागली. थोडक्यात फटमंटा ब्रह्महत्याच व्हायची वेळ आली. हो गं बाई, त्यामुळेच ट्रीटमेंट करायची म्हणजे माझ्या अंगावर काटा येतोय. तुला सांगते, काही काही बायका बिलकुल सुगरण नसतात. असंच एकदा माझ्या नातेवाईकांकडे गेले होते. खूप वेळ बसले गप्पा मारत. आता निघते म्हणलं घड्याळ पाहून. तर ती म्हणाली, "अगं बस ना, किती दिवसांनी तू आलीस, फराळ करून जा. काय करू तुला, पोहे का उपमा? काहीतरी गरम करते ना." आता उपमा म्हटलं की माझ्या पोटात न खाताही गोळा उठला. तिचं ते हळूहळू कढई पुसणं, हळूहळू रवा भाजणं, म्हणजे त्या उपम्याला 1 तासाची निश्चिंती. त्याच्यापेक्षा म्हणलं नकोच म्हणलेलं बरं. मी म्हणाले, "हे बघ, मी खरं सांगू का, निघू दे, मला खूप वेळ झाला आहे. आपल्या गप्पा झाल्या, भरपूर बोलणं झालं, आता निघते मी हं." तर ती म्हणाली, "अगो, आता गडबड कशाला करते? परवाच माझी मुलगी सासरी गेली ना, तेव्हा अनारसे, लाडू, चकल्या तिला सगळं दिलं आहे बरोबर. त्यातलं थोडं घरी ठेवलं ना, त्यातलंच तुला देते." तिनं प्लेटमध्ये पटकन जिन्नस आणले आणि ती पाणी आणायला गेली. मी तितक्या वेळामध्ये हळू चकली, लाडू, अनारशाला बोटाने दाबून पाहिलं. अहो, ते अजिबात दबायला तयारच नाहीत. निव्वळ बत्ते फोडवते. छोटासा तुकडाही पडत नव्हता. आता खाणं म्हणजे बत्ता फोडायला मागणं. त्याच्यापेक्षा नकोच ते फराळाचं खाणं. तिचं एकीकडे मला सारखं कॉमेंट्री चालू होती. "मिनल, माझ्या हातचे लाडू, अनारसे, चकल्या काय माझ्या जावयांना आवडतात." मला सारखं मनात वाटत होतं तिला विचारावं, असे बत्तेफोड पदार्थ खाऊन खाऊन त्यांच्या तोंडात दात किती शिल्लक राहिले. अहो, पण विचारायचा मोह मी टाळला. मला दुसराच फोन आला होता, पण मी घरी पाहुणे आले म्हणून घरून फोन आला आहे अशी लोणकडी थाप मारली आणि न खाता पळ काढला. आमच्या महिला मंडळात भाषणाची स्पर्धा ठेवली होती. विषय महिलांच्या प्रश्नांशी निगडीत होता. प्रत्येकाला 3 मिनिटं वेळ होता. एक स्पर्धक भाषणासाठी उठली. ती खूप हुशार होती. नेहमी तिला प्राईज मिळायचं. पण योगायोगाने तिनं नुकतीच कवळी बसवली होती. त्या 3 मिनिटाच्या भाषणात 2-3 वाक्य बोलली की ती कवळी निसटायची. पुन्हा ती बसवण्यात पुन्हा वेळ जायचा. बरं, न बसवावी तर बोलणं स्पष्ट येत नव्हतं. तिचा बराचसा वेळ कवळी निसटली की बसवणं याच्यातच गेला आणि हुशार असूनही तिचा नंबर गेला. सांगण्याचं कारण काय? मला वाटायची भीती. मला जर माझे दुखणारे दात बघून डॉक्टर जर म्हणाले की तुम्हाला पूर्ण दात काढून कवळी बसवावी लागेल, तर आपलेही हाल निश्चित असे होणार. बरं, कधी ट्रिपला, कार्यक्रमाला गेलं की फोटोग्राफर म्हणायचे, "स्माईल प्लीज." आता सगळ्या मैत्रिणी मस्त स्माईल द्यायच्या, पण मी मात्र ओठाला ओठ लावून घ्यायची. अहो, कारण आपल्या तोंडातल्या दुकानाच्या फळ्यान तुटके दात दाखवायचे कोणाला? मग दाताच्या ट्रीटमेंटला मुहूर्त लावावा असा विचारच केला. नातेवाईकात लग्न, मुंज, वास्तू, कुठं साहित्य संमेलन, कवी संमेलन, गॅदरिंगचे पाहुणे, कुठे एखाद्या कॉन्फरन्सला, असं सारखं जाणं. त्यामुळं त्या ट्रीटमेंटला काही मुहूर्तच लागत नव्हता. वेळही मिळायचा नाही. मग माझी अवस्था चिमणी चिमणी दार उघड, थांब माझ्या लेकराला नाव घालू दे कथेसारखी व्हायची. दात आणि ट्रीटमेंट हे दोन्ही शब्द नुसतं कुणी म्हटलं ना तरी थरारून अंगावर काटा यायचा. घरामध्ये सगळं फराळाचे डबे भरलेले, पण ते नुसते दर्शन संतोष सारखे बघायचे, कारण नीट चावताच येत नव्हतं ना. परत लोकांचे किस्से ऐकून अंतर्यामी घाबरून हादरून गेलेले. एकीने सांगितलं की बाई गं, एका डॉक्टरने म्हणे चुकून दुखरा दात काढण्याऐवजी चांगला काढला. आता काय सांगावं, एक एक ऐकावं तर नवल. आता एका बिसीला गरम गरम सामोसे फराळायला होते. सामोशाचा मधला भाग मी खाऊन टाकला, पण बाजूचे 3 कोण खाताच येत नव्हते. बरं, प्लेटमध्ये अन्न टाकलेलं मला आवडत नव्हतं.
आणि मग मी हळूच ते अन्न, हे पूर्ण ब्रह्म माहीत असूनही टाकलेले अन्न हळूहळू टिश्यू पेपरमध्ये टाकून हळूच तो टिश्यू पेपर पर्समध्ये टाकून दिला कोणाच्या नकळत. आणि या दातांच्या चावून खाण्यामुळे कुणाकडे गेलं तरी मी आत्ताच खाऊन आले, अजिबात नको अशी थाप मी मारून द्यायची. पण ते कोणे जे टाकले ना, त्याच्या बाजूलाच माझ्याकडे नोटा होत्या. त्या नोटाला सगळं तेलकट त्या सामोशातल्या कोण्याचं लागलं हो. पण आता कोणाला सांगितलं नाही मी, सांगायचं कोणाला. आता एखादी मैत्रीण मला सहजच कुचकं बोलायची, मुद्दाम, बायकायला सवयच असते तशी. मिनल, तुला दाताची लाज वाटायची कारण नाही गं. ज्याचे दात मोठे असतात ना ते लोक फार भाग्यवान असतात. अगं ते जुन्या काळात म्हणायचं, आता तर माझे दात थोडे तुटले पण आहेत ना. आणि तंदुरी नॉन तू खात जाय गरमागरम, चांगलं असतं, काही सांगू नको त्याच्याबद्दल. थंड झाले ना की ते वातड होतात, मग तू तिकडून ओढ मी इकडून ओढ म्हणलं तरी ते तुटत नाहीत. बाहेर गेल्यावर तंदुरी नॉन वातड पोळ्या मला चावतच नव्हत्या. आणि मग कसा तरी तो फडफड भात आणि दाल फ्राय खात होते. एके वेळेला मी लग्नाला गेले आणि घरी आले. आता दाल फ्राय आणि ते फडफड भात काही मला गेला नाही. मग मी सरळ स्वयंपाकघरात गेले आणि आता काहीतरी करून खावं म्हणणार, तितक्या नवऱ्याचं माझ्यावरच लक्ष. म्हणे, हे काय, आत्ताच तू लग्नाला जाऊन आली आणि जेवण नाही केलं तिथं? अहो मला रागच आला. काय लक्ष देता हो बायकांसारखं, तिथे मला जेवण गेलं नाही. अगं माझ्यावर कशाला चिडती, उगी मी सहज विचारलं. म्हणजे साध्या साध्या गोष्टीवरूनही घरात भांड्याला भांडं लागायचं. माझी नणंद डायटिशियन आहे. तिने एकदा मायक्रोवनमध्ये बिन तेलाच्या नुसत्या बेक केलेल्या चकल्या आणल्या. काय तिची तारीफ चालली की बस रे बस. बेक केल्यामुळं त्यातले सत्व जशाला तसे राहतात, ऑइल पोटात जात नाही, कोलेस्ट्रॉल वाढत नाही. आता मी काय केलं, हळूच इतकुसा तुकडा खाऊन पाहिला टेस्टला. पुन्हा तिच्यासमोर नको नको म्हणलं की तिला वाटतं या शिष्टपणा करतात. आणि मी ते हळूच थोडासा खाऊन पाहिला, पण दात त्याच्याने हालायचला माझा. आता ट्रीटमेंट लांबून चालणार नव्हतं. पक्की मनाशी खुणगाठ बांधली, सगळं धाडस एकवटलं आणि एका डेंटल सर्जनकडे गेले. ते डेंटल चेअर, ती पकड, समोरचं एवढं मोठं मशीन. पण तिनं मला चेक केलं आणि सांगितलं की हे बघा, सगळे दात काढून टाकू आणि महिनाभरात नवीन कवळी आपण बसू. म्हणजे डॉक्टर आधी सगळे दात काढायचे, मग पुढचे 6 महिन्यांनी कवळी बसवायची, पुन्हा वरच्यावर शुगर चेक करायची. नको रे बाबा, पुन्हा आणि ती कवळी सारखी सारखी पडली तर काय करायचं 4 लोकांसमोर. म्हणून मग आता मी घरी आले. पण म्हणलं नाही, सेकंड ओपिनियन घ्यावं. दुसऱ्या डेंटल सर्जनकडे गेले. ते म्हणाले, आजकाल आम्ही शक्यतो दात काढत नाहीत, पण तो वाचवण्याचा प्रयत्न करतो. 10-12 दातांचं रूट कॅनॉल करावं लागेल. थोड्या थोड्या गॅपनंतर कॅपचं माप घेऊन कॅप बसवू आणि मग रोज लाईनला बसायचं, 1-2 तास घालवायचे. पण म्हणलं नकोच बाई, हे रोज रोज दवाखान्यात जाणं आणि येणं. मग आम्ही मैत्रिणी काय करतो, सगळ्याजणी एकमेकीला सुखदुःख सांगत असतो. एकमेकींना सांगताना आमच्यातली एक जण म्हणाली, हे बघ आता तुला मी खरं सांगू का, तू माझ्या मुलीकडे जा गं, ती प्रत्येक वेळेला शुगर चेक करायची गरज नाही. 3 सिटिंगमध्ये पूर्ण ट्रीटमेंट सुरू होईल आणि ते 15 दिवसात तुझी ट्रीटमेंट होते. तू आता उगं इकडे जाय तिकडे जाय पैसे घालू नको. आणि मग मी तुझ्याकडून पत्ता घेतला, देवाजवळ दिवा लावला. म्हणलं, गणराया आता तूच सहन करण्याची शक्ती दे असं दंत संकटातून. ट्रीटमेंट चांगली झाली की मी एखादा उपास करेल, खव्याचे मोदक करेल, पण माझी ट्रीटमेंट यशस्वी होऊ दे. याआधी पण मी एका डॉक्टरकडे गेले होते आणि त्यांनी आतमध्ये मला बोलवलं. तेव्हा त्या डेंटल चेअरवर बसले होते. त्या मशीनवर ट्रे होता, त्यात दात ओढून काढण्यासाठी पकड, थोडा थोडा दात तुकडे पाडून काढण्यासाठी चिमटा, ते सगळं मी पाहिलं होतं. म्हणलं या मैत्रिणीच्या मुलीकडे आपण जाऊया. एखादा योद्धा जसा जिंकू किंवा मरू काहीही हो, या विचाराने युद्धभूमीवर जातो ना, तसंच काहीतरी आपलंही होईल. उखळात तर डोकं टाकले. शुगर नॉर्मल राहावी म्हणून 8 दिवसापासून गोड पदार्थाला स्पर्शही केला नव्हता आणि एवढ्यावरही न थांबता मी त्या साखरेच्या डब्याला सुद्धा हात लावला नव्हता. मैत्रिणीच्या मुलीला मी फोन केला, माझी अपॉइंटमेंट केव्हाची आहे, शुगरचा रिपोर्ट घेऊन येते. ती म्हणाली, आंटी शुगर तपासायची गरज नाही, तुम्ही या. मी तिच्याकडं गेले, तिने दाताचा एक्सरे काढला. म्हणाली, तुमचे दात पण काढायची गरज नाही, फक्त 3 सिटिंगमध्ये तुमचं काम होईल. मला प्रश्न पडला, कारण दाताची ट्रीटमेंट म्हणजे खूप लोक मला म्हणायचे, अहो एखादं सिझर परवडलं पण दात काढणं नको. ती म्हणाली, पहिल्या सिटिंगमध्ये आपण रूट कॅनॉल करून घेऊ, नंतर दातांना शेप देऊन वरच्या दाताचं माप घेऊ आणि दुसऱ्या सिटिंगमध्ये वरचे दात बसू आणि खालचं माप घेऊन तिसऱ्या सिटिंगला खालचे बसू. अरेच्छा, एवढं सोपं होतं, उगीचच आपण बाऊ केला. म्हणजे शुगरसारखे तपासायचे नाही, दात काढल्यावर तोंडाचं बोळकं नाही, तोंडातले दात काढल्यावर मास्क लावून फिरावं लागेल ही काळजी नाही. आणि नंतर अक्षरशः वय विसरून
खामोशी सिनेमातल्या दारं खिडक्या लावून घेतल्या आणि मनीषा कोइरालासारखं मला एकदम जाणवलं, आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. या गाण्यावर मला एकदम नाचावंसं वाटलं. किती मी सांगू कुणाला. आज खूप आनंद झाला आणि 50% माझं काम वाचलं. अर्धी भीती गेली. तरीही डेंटल चेअरवर बसले. इंजेक्शननी त्यांनी ॲनेस्थेशिया दिला. बधीरपणा आला, पण संवेदना जाणवत होत्या. 3 वेज मशीन, सक्शन मशीन सारख्या डायरेक्शन बदलणारा तो लाईट, आवाजही येत होता. एका दाढेला खूप त्रास झाला. त्या खुर्चीवरून मला पळून जा वाटलं, पण म्हटलं नाही, जिद्द पाहिजे माणसामध्ये. आणि मग त्या वेळेला ही ट्रीटमेंट चालू असताना मला अनेक जणांचे किस्से आठवत होते. माझ्या बहिणीच्या नंडेला कवळी बसवल्यावर ती टोचून टोचून हिरड्याला जखमा झालत्या. तिने शेवटी त्या कवळ्या फेकून दिल्या आणि मला म्हणाली, काय हो वहिनी, फार शहाण्या आहेत तुम्ही, 4 ठिकाणी चौकशी करून ट्रीटमेंट करताय. आमचं बघा, बाबाही गेला आणि दशम्याही गेल्या. म्हणजे दातही गेले आणि कवळीही गेली. हे सारखं मला आठवत होतं आणि मनातल्या मनात हसू येत होतं. पण आपलं तसं काही होणार नाही. पुरी ट्रीटमेंट झाली. एकदाचं गंगेत घोडं आलं. आता माझे दात म्हणजे काय सांगू तुम्हाला, कुंद कळ्या, डाळिंबाचे दाणे, काय काय विशेषणं लावू, असे सारखे मी हसरे. सेल्फी काढू लागले, फोटो काढले, व्हॉट्सअप फेसबुकची प्रोफाईल बदलून टाकली. पहिले माझे तोंड म्हणजे कसं होतं की ओठाला ओठ घट्ट लावून मग फोटो काढायला जायचे समोर. पण आता माझ्या स्माईलला काय लोकांच्या कॉमेंट येणं सुरू झालं. म्हणताल, अरे यार क्या तेरी स्माईल है रे, सेम टू सेम माधुरी. अजूनही यौवनात मी 50च्या आत दंताजीचे ठाणे वगैरे विसरले आणि माझ्या वयाप्रमाणे तरुण दिसू लागले. आता फोटो काढताना स्माईल म्हणलं की मी खळखळून हसते आणि या आनंदात असतानाच परत एकदा दाताने रात्रभर ठणकून परत त्रास सुरू झाला. अरे बापरे, काय झालं असेल, आता वेदना सुरू झाल्या माझ्या. मी डॉक्टरकडे गेले. दवाखाना खचाखच भरलेल्या ओळखीमुळे तिने मला आधी आत घेतलं आणि मग आठवलं परत द्राविडी प्राणायाम. आता काय ट्रीटमेंट आहे कोणास ठाऊक. आणि तिने मला ट्रीटमेंट करता मी मोठ्यांनी ओरडले. आवाज इतका मोठा झाला तो बाहेरही ऐकू गेला. मला ते सहन होईनं गेलं. माझ्या मैत्रिणीची डॉक्टर मुलगी सारखी म्हणू लागली, आंटी एवढ्या मोठ्या आवाजात ओरडू नका हो, बाहेरचे सगळे पेशंट तुमच्या आवाजाने पळून जातील माझे. थोडं सहन करा, थोडं सहन करा. वाटल्यास ना आज तुमचे मी पैसे घेणार नाही, मीच तुम्हाला आपणहून 500 रुपये देते. मीही थोडी खजील झाले. अगं सहन झाले नाही म्हणून ओरडले मी. आता तू इंजेक्शन दिलं ना, आता थांबेल थोडा ठणका. आणि आता माझ्या मैत्रिणीच्या मुलीला मी नेहमीच थँक्स म्हणते, कारण तिने तिच्या कौशल्याने माझ्या दंतपंक्तीचा कायापालट केला आणि माझ्या दंतकथेचा इथे शेवट झाला. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ज्येष्ठ साहित्यिका सरोज देशपांडे यांच्या माझी दंतकथा या कथेचा आनंद घेतलात. श्रोते हो, आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात अशाच कथांचा आनंद घेण्यासाठी. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेते आणि तुम्ही मात्र आनंद घेत राहा आकाशवाणीच्या ज्ञानवर्धक मनभावन मनोरंजक कार्यक्रमाचा. नमस्कार.